आज आपल्याला घेऊन जाणार आहे श्री मच्छिंद्रनाथाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मायंबा येथे। तर फ्रेंड्स, मायंबा देवस्थान हे गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये असून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव येथे आहे। कानिफनाथांच्या मढी या गावापासून साधारण 9 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान असून मढी व सावरगावच्या मध्ये असणाऱ्या उंच अशा गर्भगिरी डोंगरावर आहे। कवी नारायणांनी माशाच्या पोटी अवतार धारण करून श्री मच्छिंद्रनाथ हे नाव धारण केले। मच्छिंद्रनाथ गड येथे त्यांची संजीवन समाधी आहे, त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळेच चैतन्य अनुभवता येते। याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवतालचा निसर्ग मंदिराच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकतो। मायंबा येथे मच्छिंद्रनाथांच्या समाधी दर्शनासाठी दर गुरुवारी अमावस्या व पौर्णिमेला राज्यातून व राज्याबाहेरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात। तर मच्छिंद्रनाथ जयंती उत्सव व पाडव्याच्या यात्रेनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात। गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री मच्छिंद्रनाथांची समाधी उघडली जाते। आदल्या दिवशी गंगेहून कावडीने आणलेल्या पाण्याने समाधीला आंघोळ घातली जाते। त्यानंतर चंदनाचा लेप लावला जातो। या चंदनाचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळतो। कावडीने पाणी घातल्यानंतर रात्री 12 नंतर समाधी दर्शनासाठी खुली केली जाते। त्यानंतर पाडव्याच्या पहाटे 5 वाजता आरतीनंतर समाधी पुन्हा झाकली जाते। ती पुन्हा पुढच्या पाडव्याला उघडली जाते। तर फ्रेंड्स, आपण नवनाथ दर्शन या सिरीज मध्ये नवनाथांच्या 9 समाधी स्थळांचे दर्शन घेणार आहोत। तर पुढील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून ठेवा। तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल। तर फ्रेंड्स, या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथांची घोड्यावरील सुंदर मूर्ती आहे।
तर फ्रेंड्स, या ठिकाणी भव्य अशा मंदिराचे बांधकाम चालू आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हे देवस्थान आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.